खूप वाचूनही परीक्षेच्या वेळी सगळं विसरल्यासारखं होतंय. वाचलेलं कायमस्वरूपी लक्षात ठेवण्यासाठी ही 3 R ची ट्रिक आजच वापरून बघा. वाचलेलं लक्षात ठेवण्याची 3 R ची ट्रिक. 1. रीड. कोणताही धडा वाचताना तो फक्त शब्दांखाली बोट ठेवून वाचू नका, तर त्याचा अर्थ समजून घ्या. वाचताना महत्त्वाच्या ओळी हायलाइट करा. 2. रिसाइट. एक परिच्छेद वाचून झाला की पुस्तक बंद करा आणि तो मुद्दा तुम्ही तुमच्या मित्राला कसा समजावून सांगाल तसा स्वतःशीच जोरात बोला. यामुळे माहिती मेंदूत पक्की बसते. 3. रिव्ह्यू. आपला मेंदू 24 तासात 70% माहिती विसरतो. त्यामुळे जे आज वाचलंय त्याची 24 तासात, नंतर 7 दिवसात आणि मग 1 महिन्यात उजळणी करा. शक्य असेल तर रात्री झोपण्यापूर्वी 5 मिनिटे दिवसभरात काय वाचलं डोळे मिटून आठवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला कोणता विषय सर्वात कठीण जातो कमेंटमध्ये सांगा आणि अभ्यासाच्या अशाच सोप्या पद्धतींसाठी मराठी साहित्य संग्रहाला सबस्क्राईब करा. धन्यवाद.